मोबाईलमुळे लेकराचा जीव गेला. मुलांना मोबाईल देणारे पालक सावधान. चिमुकल्याची अवस्था पाहून पायाखालची जमीन सरकेल. 5च मिनिटे मोबाईल दिलेलं पण सगळं संपलं. पण नेमकं त्या घरात असं काय घडलं होतं, ज्यामुळे आजही त्या आईच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत? एका साध्या मोबाईलने एका हसत्या-खेळत्या घरात अशी शांतता पसरवली की शेजारीसुद्धा घाबरून गेले. तुम्ही जर आपल्या मुलाच्या हातात तासनतास मोबाईल देत असाल तर ही घटना शेवटपर्यंत ऐका. एका छोट्याशा कुटुंबात सगळं काही सुरळीत सुरू होतं. आई-वडील कामात व्यस्त आणि त्यांचा 7-8 वर्षांचा मुलगा घरभर धावणारा, खेळणारा आणि सगळ्यांचा लाडका. सुरुवातीला तो इतर मुलांसारखाच बाहेर खेळायचा, मित्रांसोबत धमाल करायचा. पण हळूहळू त्याच्या आयुष्यात एक गोष्ट अशी आली ज्याने त्याचा स्वभाव बदलायला सुरुवात झाली. ती गोष्ट म्हणजे मोबाईल. सुरुवातीला फक्त जेवताना शांत बसावा म्हणून मोबाईल दिला गेला. नंतर रडला की मोबाईल, हट्ट केला की मोबाईल आणि नकळत त्याचं संपूर्ण जग त्या स्क्रीनमध्ये अडकून गेलं. आईला वाटायचं, चल मोबाईलमध्ये व्यस्त राहतोय म्हणजे घरात शांतता राहते. वडीलही कामावरून थकून यायचे आणि मुलगा मोबाईलमध्ये गुंग असला की त्यांना वाटायचं काही त्रास नाही. पण कुणालाही लक्षात आलं नाही की त्या शांततेच्या मागे एक मोठं वादळ तयार होत होतं. मुलगा आता बाहेर खेळणं बंद करू लागला, मित्रांपासून दूर राहू लागला. त्याच्या चेहऱ्यावरची चमक कमी होत चालली होती. रात्रभर जागून गेम खेळणं त्याची सवय झाली. सकाळी उठल्यावर पहिले डोळे मोबाईलकडेच जायचे. जेवत असताना, झोपताना, अगदी बाथरूममध्येही मोबाईल त्याच्या हातात असायचा. काही दिवसांनी त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसू लागली. तो सतत चिडचिड करू लागला. आईने 1-2 वेळा मोबाईल काढून घेतला तर तो एवढा रागावला की घरात वस्तू फेकायला लागला. त्या दिवशी आईला पहिल्यांदा भीती वाटली, पण तिने पुन्हा त्याला शांत करण्यासाठी मोबाईलच हातात दिला. शाळेतूनही तक्रारी घरी येऊ लागल्या. शिक्षक सांगू लागले की मुलाचं अभ्यासात लक्ष नाही. वर्गात बसून तो सतत थकलेला दिसतो. कोणी बोललं तरी पटकन रागावतो. पण वडिलांना वाटलं, आजकाल सगळीच मुलं अशी असतात. त्यांनी हे फारसं मनावर घेतलं नाही. एक दिवस असा आला ज्या दिवशी मुलगा सकाळपासून विचित्र वागत होता. तो फार शांत झाला होता. ना कुणाशी बोलणं ना खेळणं, फक्त मोबाईल हातात घेऊन स्क्रीनकडे एकटक पाहत होता. आईने त्याला जेवायला बोलावलं पण त्याने प्रतिसाद दिला नाही. काही वेळाने घरात अचानक एक मोठा आवाज आला. आई बाहेर धावत आली आणि समोरचं दृश्य पाहून तिचे हातपाय थरथर कापू लागले. खुर्ची जमिनीवर पडलेली होती. मोबाईल एका बाजूला फेकला गेला होता आणि तिचा लाडका मुलगा जमिनीवर विचित्र अवस्थेत पडला होता. त्याचे हात थरथरत होते, डोळे वर गेले होते आणि तोंडातून आवाजही निघत नव्हता. त्या क्षणी आईच्या तोंडून फक्त एक किंकाळी बाहेर पडली. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. डॉक्टरांनी काही प्रश्न विचारले. मुलगा किती वेळ मोबाईल वापरतो? झोप व्यवस्थित होते का? गेम जास्त खेळतो का? त्या प्रश्नांनी आईवडिलांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. डॉक्टरांनी सांगितलं की सतत स्क्रीनसमोर राहणं, झोप न घेणं, तणावपूर्ण गेम्स आणि मानसिक थकवा यामुळे मुलाच्या मेंदूवर आणि शरीरावर गंभीर परिणाम झाला होता. हे ऐकताच आईच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. तिला आठवू लागलं किती वेळा तिने मुलाला शांत करण्यासाठी मोबाईल दिला होता. त्या दिवसानंतर त्या घरात सगळंच बदललं. पूर्वी घरभर धावणारा मुलगा आता शांत पडून राहायचा. आई मोबाईलकडे पाहिलं तरी घाबरायची. वडील रात्री झोपेतून उठून मुलाकडे पाहायचे. त्यांना सतत एकच प्रश्न सतावत होता, आपणच आपल्या लेकराचं आयुष्य खराब केलं का? त्या आईने नंतर एक गोष्ट कबूल केली. ती म्हणाली, मला वाटायचं मोबाईल म्हणजे फक्त टाइमपास आहे, पण तो माझ्या मुलाला माझ्यापासून दूर नेत होता. हे वाक्य ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण आज जवळपास प्रत्येक घरात हेच सुरू आहे. मूल रडलं की मोबाईल, जेवत नाही म्हणून मोबाईल, शांत बसावं म्हणून मोबाईल. मात्र आता मुलांच्या हातात मोबाईल देण्यापूर्वी 2दा विचार करा. त्यांना वेळ द्या, त्यांच्याशी बोला, त्यांना मैदानात पाठवा, त्यांच्या डोळ्यातील थकवा ओळखा. कारण उद्या जर उशीर झाला तर फक्त पश्चाताप उरेल आणि त्या आईवडिलांसारखं रडत बसावं लागेल. आपणच आपल्या लेकराला त्या स्क्रीनच्या अंधारात ढकललं.